आणि मग दीक्षा झाली. असं वाटलं की मी परत एक जन्म घेतलाय. मला खरंच असं वाटलं की माझा पुनर्जन्म झालाय ह्याच जन्मात. आपल्या लाईफमध्ये जेही ॲस्पेक्ट आहेत, ते लव्ह लाईफ असू दे, फॅमिली असू दे, फायनान्स, एव्हरीथिंग, एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ आवर लाईफ इज इन आवर हँड्स. हे मी इथे येऊन शिकली. माझं नाव गायत्री शिंदे आणि मी ह्युमन रिसोर्सेसमध्ये आहे, HR मध्ये. 22 इयर्सची आहे. गुगलवरून मला गुरवे दीक्षा हे मला इंट्रोड्यूस झालं. नंतर मी बघितलं, टेस्टिमोनियल्स बघितले की लोक इथे येतात, शिकतात, शिकतात काहीतरी. म्हणजे ह्यांना माहिती आहे, कारण हे खूप वर्षापासून करतायत आणि हे फक्त रेखी नाही शिकवत आहेत, तर हे बरंच काही शिकवत आहेत. तर मी इथे आली पहिल्या डिग्रीमध्ये आणि असं झालं की मी एका युनिवर्समध्ये आली होती की असं म्हणजे ह्या जगातही एक वेगळं जग आहे. असं जे जग आपल्याला दिसतं आपल्या डोळ्यांनी, ते जग सोडूनही एक दुसरं जग आहे जे फक्त फील करतो आपण. आणि असं जग जे आपण आपल्यानुसार बदलू शकतो, ती क्षमता आपल्यात आहे. हे तेव्हा मला कळालं की आपला पितृदोष, ग्रह नक्षत्र तारे, परत वास्तुदोष, ह्या सगळ्यांपर्यंत सरांनी जे जे शिकवलं ते मी ॲब्झॉर्ब केलं. हा जो प्रवास होता हा आम्ही पूर्ण ह्या 3 डिग्रींमध्ये तय केला. आपल्या लाईफमध्ये जेही ॲस्पेक्ट आहेत, ते लव्ह लाईफ असू दे, फॅमिली असू दे, फायनान्स, एव्हरीथिंग, एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ आवर लाईफ इज इन आवर हँड्स. हे मी इथे येऊन शिकली. दिवसाचे 2 तास, दिवसाचे 1 तास, तेही एकदम इन द मोमेंट राहून आपण आपली पूर्ण लाईफ बदलू शकतो, अशी पॉवर ह्या गोष्टीमध्ये आहे. आणि 3ऱ्या डिग्रीचं सांगायचं झालं तर आजच्या दीक्षामध्ये एकदमच कलर्स दिसायला लागले, एकदमच कलर्स. आणि आता मला काहीच व्हायलेट झालं. म्हणजे काय करतायत सर, असं का होतं आहे. आणि मग दीक्षा झाली. असं वाटलं की मी परत एक जन्म घेतलाय. मला खरंच असं वाटलं की माझा पुनर्जन्म झालाय ह्याच जन्मात, की ही विद्या शिकायला हवी. कारण आपण स्पोर्ट्स शिकतो, स्विमिंग शिकतो, प्रत्येक गोष्ट शिकतो, पण ती फक्त आपलं फिजिकल ॲस्पेक्ट चेंज करतं. ही गोष्ट आपलं मेंटल ॲस्पेक्ट चेंज करतं आणि असं ॲस्पेक्ट चेंज करतं ज्याने आपण प्रत्येक ॲस्पेक्ट चेंज करू शकतो. की आय केम अक्रॉस गुरवे दीक्षा. आय थिंक बरं झालं मी बघितलं इंटरनेटवरती, बरं झालं मी कॉल केला आणि बरं झालं मी आली इथे शिकायला. आणि पहिल्याच डिग्रीमध्ये इतकं इन डेप्थ नॉलेज दिलं की तिथूनच मला ते रेखीमध्ये इंटरेस्ट आला. आणि तिथून सर स्ट्रिक्ट पण होते, म्हणजे खूप. 2nd डिग्रीमध्ये तर खूपच स्ट्रिक्ट होते. आणि 1st डिग्री शिकून मला असा अनुभव आला आहे की पर्सनली माझं माइंड एकदम शांत झालेलं आहे. आधी बिकॉज मी 22 इयर्सची आहे, मला स्विच करायचं आहे करिअर, मला अजून सिंगिंग शिकायचं आहे, मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत, पण त्या स्ट्रीमलाईन नव्हत्या की मी आधी हे करायची, आधी ते हे करू, ते करू, असं करू, तसं करू. पण आता आय थिंक साधना केल्यानंतर मला माहिती आहे की मी हे ह्या टायमाला करणार, ते करताना मी फक्त तेच करणार. आणि माझं माइंड एकदम शांत झालेलं आहे आणि हे मला जाणवतंय.